नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी अडचण आलेली आहे सध्या। आपल्या खूप साऱ्या ताईंनी त्याच्या संदर्भात कमेंट देखील केलेली आहे किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर विचारलं किंवा माझ्या बीटामध्ये असतील, माझ्या तालुक्यातील असतील, तर मी स्वतःसुद्धा की ही अडचण आपल्याला आलेली आहे आणि ती अडचण जरी आलेली असेल तरी आपल्याला त्याचं नुकसान होणार नाही। तर हेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार, ते आहे वजनांच्या संदर्भात। तर बघा, आपल्या सगळ्यांना बघायचं आहे की बघा हे डॅशबोर्ड आहे, हे डॅशबोर्ड आहे। याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतोय तर क्लिक केल्यानंतर आपल्याला वजनांच्या संदर्भामध्ये सगळ्यांना हे काहींना दिसेल, काहींना दिसणार नाही, परंतु खूप साऱ्या ताईंना हे असं आढळून आलेलं आहे की माझे 50 लाभार्थी आहेत आणि 50 पैकी माझे 9 लाभार्थी हे प्रलंबितमध्ये दाखवत आहेत आणि ॲक्च्युलीमध्ये माझा एकही लाभार्थी बाकी नाही आहे, एकही बाकी नाही। माझा एक बाकी होता, तो बाहेरगावी गेला होता, कुपोषित होता, त्याला संदर्भ सेवेसाठी पाठवलेलं होतं। त्याचं वजन घेण्यासाठीची मी वाट पाहत होती, म्हणून माझं ते वजन बाकी होतं, ते मी संध्याकाळी टाकलं। मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सांगते की जर तुमचं असं जरी दिसत असेल तर परवीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डला मात्र तसं काही दिसत नाही। डॅशबोर्डला म्हणजे त्यांचं जे पोर्टल आहे, जी त्यांची ॲप्लिकेशनला नाही, ॲप्लिकेशनला त्यांना देखील आकडे हे शिल्लकच दिसतील। जशी आपली पोषण ट्रॅकर ॲप आहे तशी मॅडमांची ॲप आहे, त्याला देखील हे आकडे आपल्याला दिसतीलच। आणि आपण इथं क्लिक करायला जात आहोत, तर क्लिक करायला गेल्यानंतर जर आपण मेजरमेंटच्या याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला त्या लाभार्थ्यांचं असते, तर कारण आपण त्यांचं वजन भरलेलं आहे आणि साधारणतः जे सुरुवातीचे वजन भरले तर त्या लाभार्थ्यांनाच हा त्रास आहे। म्हणजे ज्यांनी 1 जुलैला काम केलेलं आहे, 1-2 जुलैला, तर त्यांच्या लाभार्थ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे। पण आपण 100% काम केलेले, तिथं वजन भरलेले दिसते, तिथं तारीख पण दिसते, त्याच्यामुळे कोणी टेन्शन घ्यायचं नाही। का? कारण की परवीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डला अजिबात ते आकडे आपले कमी दिसत नाही। आता तुम्हाला मी आमच्या मॅडम यांनी टाकलेला रिपोर्ट देखील दाखवते, कारण मला शंका होती, कारण मी सगळ्यांचं चेक केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खूप साऱ्या त्यांचे वजन हे मी माझं पाहिलं, मला असं वाटतं अरे मी तर वजन सगळे टाकलेलं, फक्त माझं एकच वजन बाकी होतं, ते पण बालक कुपोषित होतं, त्याचं वजन घ्यायचं बाकी होतं म्हणून ते बाकी होतं। त्याचं मी संध्याकाळी आज भरलं वजन, पण याच्या आधी एकच बाकी होतं, म्हणजे 10चा आकडा दाखवत होता। मला पण टेन्शन आलं, तर इतर ताईंचा पण मी ग्रुपवर पाहिलं, खूप साऱ्या ताईंनी कमेंट पण केल्या होत्या। मग लक्षात आलं अरे बापरे की हा नेमका प्रॉब्लेम काय असेल। तर तेव्हा मी आमच्या मॅडमांना त्यांनी रिपोर्ट जेव्हा टाकला तेव्हा लक्षात आलं की आपलं जे केलेलं काम आहे ते काम त्यांच्या डॅशबोर्डला दिसते, म्हणजे आपल्याला टेन्शन करायची गरज नाही। आता तेच मी तुम्हाला आमच्या मॅडमांनी बीटचा टाकलेला आहे, तर तोच मी तुम्हाला दाखवते। आता बघ, तुम्ही जर स्क्रीनला पाहिलं तर तुम्हाला इथं मेजरिंग दिसेल बघा, ही याचा अर्थ ते वजन उंचीचा आहे। तर बघा, आता शेवटचा माझा जो कोड आहे शेवटचा आहे बघा, तुम्ही बघू शकता 225 माझ्या अंगणवाडीचा कोड। तर माझा एकच लाभार्थी जो होता तो बाकी होता, तर बघा शेवट स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, तर माझा एक लाभार्थी हा बाकी होता। मी तुम्हाला बोलली माझा एक बाकी होता, तिथं 10 दाखवत होते, त्यापैकी माझा फक्त एकच बाकी होता, तर तो एक देखील मी संध्याकाळी भरला, पण त्याच्या आधी हा रिपोर्ट निघालेला आहे। तर मला शंका होती, बरोबर माझा एकच दाखवते म्हणजे माझा एकच बाकी होता। त्याच्यामुळे ताईंनो, जर तुमचा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही डॅशबोर्डवर जात असाल, कधी तुम्हाला आकडा 0 दिसेल म्हणजे पूर्ण भरलेले दिसतील, आणि कधी तुमचे अर्ध्याच्या वर तुमचे पेंडिंगमध्ये लाभार्थी दिसतील आणि तिथं परत वजन भरता येणार नाही, तर म्हणून टेन्शन घ्यायचं काम कोणीच करू नका। कारण की आपल्या परवीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डला मात्र आपलं काम हे 100%, आता बघा ज्या ताईंनी 100% केलं, आता मी बऱ्याच जणांचं पाहिलं तर बऱ्याच जणांचे निम्म्याच्या वर लाभार्थी हे वजन घेतलेलं नाही, पेंडिंगमध्ये दाखवत होते। आणि इथं ॲक्च्युली जो रिपोर्ट पाहिला बीटाचा, तर त्यावेळेस लक्षात येते की माझा एक राहिलेला होता, तर एक बरोबर दाखवते। जेवढे राहिलेत म्हणजे एकूण बीटाचे 10च आकडे राहिलेले आहेत, पण तिथं पेंडिंगमध्ये खूप सारे आकडे दिसत होते। त्याच्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही, आणि जे राहिलेले आहेत ते वजन आपल्याला भरता येत आहेत। जर तुमचे बाकी असतील तर ते भरता येत आहेत, पण जे भरलेले आहेत त्यांना परत भरायची गरज नाही। तो टेक्निकल फॉल्ट आहे, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप मोठा असा अपडेट येणार आहे, त्याच्यामुळे काही थोड्या गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात। त्याच्यामुळे कोणी त्या संदर्भामध्ये टेन्शन घेऊ नये, म्हणून आजचा व्हिडिओ तर एक तर मुळात आपले काही ताई BLOचं काम करत आहेत, काही ताई SR सहाय्यक म्हणून काम करत आहेत, त्याच्यामुळे खूप टेन्शनमध्ये आहेत। सकाळच्या संध्याकाळ खूप साऱ्या ताई काम करत आहेत, त्याच्यावर कुठल्या प्रकारचा शासनाने निवेदन दिलं, परंतु काम करूच नका अशा पद्धतीचं लेटर काही परत आलं नाही। त्याच्यामुळे आपल्या काही भगिनी ते काम करतात, त्याच्यामुळे त्या आधीच टेन्शनमध्ये आहेत, त्यात आणखी हे टेन्शन वाढलं आणि आपला प्रोत्साहन भत्ता जाईल अशा खूप साऱ्या गोष्टीत। म्हणून मला वाटलं की हा छोटासा विषय माझ्या ताईंना सांगावा, म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।